मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या नुसार मराठवाड्यातील लोकांना जे काही जात प्रमाणपत्र गृह चौकशीच्या माध्यमातून द्यायचे आहेत, हा शासन निर्णय झाल्यानंतर विशेषतः माळी, धनगर आणि वंजारी समाजातील नेते या आरक्षणाला कुठेतरी कडाडून विरोध करतात। हा विरोध करत असताना त्यांनी कायदेशीर लढाईची भाषा वापरली। त्या बाबतीत आम्ही कायदेशीर विरोध त्यांना कुठेही केलेला नाहीये। ते त्यांचं मत कोर्टात मांडू शकतात। ते कोर्टात ज्यावेळी येतील त्यावेळी त्यांचे मुद्दे खोडून काढण्यासाठी आपण मराठा सेवक समितीच्या माध्यमातून व राज्यातील मराठा बिझनेस असोसिएशन असेल, वर्ल्ड मराठा ऑर्गनायझेशन असेल, अशा विविध संघटनांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कॅव्हेट दाखल केलेले आहे। आता मुद्दा काय आहे की मराठा समाजाला तुम्ही चॅलेंज करणार आणि आम्ही तुम्हाला चॅलेंज केलं नाही पाहिजे, ही जी मानसिकता आहे ही खऱ्या अर्थानं या राज्यातील मायक्रो ओबीसी असतील किंवा मराठा समाजाचे अधिकार असतील याचं कुठेतरी हाणं नाही। कारण आजवर जर आरक्षणाची जर श्वेतपत्रिका काढली तर त्यात माळी, धनगर, वंजारी सोडलं तर तुम्हाला शैक्षणिक असेल, शासकीय सेवा असेल किंवा राजकीय प्रतिनिधित्व असेल, इतर कोणताही समाज पुढारलेला दिसणार नाही। मग अशा परिस्थितीमध्ये जे मनोज जरांगे यांच्याकडनं आवाहन केलं गेलं की आम्ही 94चं JR चॅलेंज करू, त्यामध्ये त्याला काउंटर करत असताना टीव्हीमध्ये जे डिबेट्स चालू आहेत किंवा जे डिबेट्स दाखवले जात आहेत की मंडल आयोग चॅलेंजेस करता येऊ शकत नाही किंवा अनेक मराठा समाजातील अभ्यासक देखील या पद्धतीने मांडणी करायचा प्रयत्न करतायत की यामध्ये आता काहीही होऊ शकत नाही। या बाबतीत मंगेश ससानेने जे परवा एबीपी माझावर सांगितलं की मंडल आयोग हा चॅलेंज झाला होता आणि इंदिरा साने या खटल्यामध्ये त्याला मान्यता मिळाली होती, त्यामुळे ते आता चॅलेंज होऊ शकत नाही। तर ही बाब पूर्ण फसवी आहे। त्यात त्यांनी आरक्षणाला जे चॅलेंज केलं त्याची जी यादी सांगितली ती पण इथं सांगणं गरजेचं आहे। त्यांनी सांगितलं की बाळासाहेब सराटेंनी याचिका दाखल केली आणि ते दमले आणि त्यांनी विषय सोडून दिला। त्यानंतर श्रीराम पिंगळे यांनी सुप्रीम कोर्टात मांडणी केली पण ती सुप्रीम कोर्टानं स्वीकारलेली नाहीये। तर यामध्ये त्यांनी जी माहिती सांगितली ही थोडीशी हिमनगाचं टोक आहे या सगळ्या प्रोसिजर मधलं। सराटे सरांनी 2018 मध्ये याचिका दाखल केली, त्याच्यापूर्वी कैलास खानबाळे नावाची सुद्धा एक ओबीसी रिव्हिजनची याचिका हायकोर्टात प्रलंबित आहे। 2018 पासून 2022 पर्यंत मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर या याचिकांवर सुनवाई होत नव्हती। का होत नव्हती हा संशोधनाचा विषय आहे। त्यासाठी आर्थिक कारणं सुद्धा असू शकतात की मोठे वकील लावणं किंवा हे। यामुळे जानेवारी 2022 मध्ये आम्ही अॅडव्होकेट रोहन माडिक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ओबीसी फेर सर्वेक्षणाची का गरज आहे याची परत एक याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली आणि गेले 3 वर्ष आम्ही या याचिकेमध्ये हे आरक्षण कसं फुकीर आहे, हे आरक्षण कसं संविधानिक आहे, यांची जातनिहाय जनगणना का झाली पाहिजे हे कोर्टाच्या समोर आणून दिलं। देशामध्ये जातनिहाय जनगणनेची प्रेयर असणारी आणि ती मेंटेनेबल ठरलेली एकमेव याचिका आपली आहे। मग ही याचिका सुरू असताना आम्ही कुठेही मीडियाबाजी केली नाही। फक्त याच्यासाठी ज्या कायदेशीर गोष्टी होणं अभिप्रेत आहेत त्या करून घेण्यासाठी कायदेशीर लढाईबरोबर सरकार असेल, राज्य मागासवर्गीय आयोग असेल यांच्याकडे पाठपुरावा केला। हा पाठपुरावा करत असताना जे काही कायदेशीर आणि घटनात्मक ढाचा आहे त्या ढाच्यामध्ये जी काही कमिशनची कामं आहेत ती त्यांनी पूर्ण केली पाहिजेत। हा रेटा वाढवत असताना आताचे जे स्वयंघोषित ओबीसी नेते, डुप्लिकेट प्राध्यापक, ते त्या आयोगाचे सदस्य होते। आता त्या आयोगानंच 22 सप्टेंबर 2023 साठी ओबीसीच्या कुठल्याही जातीकडे आयोगाच्या कायद्यातील कलम 9D प्रमाणे इम्पेरिकल डेटा नाहीये आणि आपण जी केस केली होती PL 22/2022 या अनुषंगानं फेर सर्वेक्षण करून कोर्टामध्ये डाटा प्रोड्यूस करणं आवश्यक आहे। म्हणून 22 सप्टेंबर 2023 ला राज्य मागासवर्गीय आयोगानं या राज्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा ओबीसी आरक्षणाच्या फेर सर्वेक्षणाचा ठराव करून शासनाकडे 350 कोटी रुपयाची मागणी केलेली आहे। त्यामुळे मंगेश ससाने जे सांगतायत की ओबीसीचं फेर सर्वेक्षण होऊ शकत नाही, ते मागास ठरलेले आहेत, हे खोटं आहे। या राज्यातील ओबीसीचं फेर सर्वेक्षण करायचा ठराव हा PL 22/2022 रोहिणी आयोगाच्या कॅटेगरायझेशनच्या व कलम 9D खाली डेटा गोळा करण्याच्या अनुषंगाने तो ठराव झालेला आहे। तो शासनाकडे प्रलंबित आहे। आम्ही त्यामध्ये सुद्धा आता काम करतोय। मधल्या काळामध्ये राजकीय प्रेशर खाली अॅडव्होकेट जनरलनी कोर्टामध्ये असं म्हणणं मांडलं की प्रशांत भोसलेंची PL वेगळी ऐकून घ्यायची गरज नाही, ते कैलास खानबाळेच्या पिटिशनमध्ये सुद्धा
आर्ग्यू करू शकतात त्यांचे मुद्दे. एकच प्रकारच्या वेगवेगळ्या पिटिशनची गरज नाहीये. माझ्या पिटिशन बरोबर जवळपास 9 इतर पिटिशन्स कोर्टामध्ये आहेत, पण सरकारनं फक्त आमचे पिटिशन डिसमिस करून ते इंटरव्हेन करायला लावायची विनंती सरकारकडे केली. यामधून कुठलीही लिगल किंवा कायदेशीर प्रोसिजर बदललेली नाहीये. आम्ही फक्त जिथं हे होतो पिटिशनर होतो तिथं आता इंटरव्हेनर होणार आहे, पण ती लढाई कुठेही आम्ही थांबवणार नाहीये हे त्यांनी लक्षात घ्यावं. आणि दुसरा यातला महत्वाचा मुद्दा आहे की सुप्रीम कोर्टानं पण आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की त्या तिथं तुम्ही तुमचे सगळे मुद्दे मांडू शकता. इंटरव्हेनर म्हणून तुमच्या अधिकारावर कुठेही तिथं मर्यादा असणार नाहीये. त्यामुळे तुम्ही इंटरव्हेन करा आणि तिथं त्या फॅक्ट चांगल्या पद्धतीने जर ऐकून घेतल्या नाही तर परत तुम्ही आमच्याकडे येऊ शकता. आता मुद्दा काय आहे तर हे सांगतात मंडल आयोग चॅलेंज करता येत नाही. हे सांगत असताना त्यांनी दुसरं एक जजमेंट सांगितलं की रामसिंग वर्सेस युनियन ऑफ इंडिया कंटेम्प्लस डेटा ऍप्लिकेबल होत नाहीये, तुम्हाला रिसेंटचा डेटा लागतो. तर या राज्यामध्ये रामसिंगचं जजमेंट जसं मराठा समाजाला त्यांनी सांगतात ते मराठा समाजापेक्षा जास्त पद्धतीनं माळी, धनगर आणि वंजारी समाजाला फिट बसतं. कारण बीडी देशमुख समितीनं माळी आणि तेली समाजाची शिफारस केलेली नव्हती आरक्षित समूहांसाठी. त्यामुळं परत 1968ला कोणत्याही समितीची, आयोगाची तर लांबचीच गोष्ट आहे, कुठल्याही समितीची शिफारस नसताना झालेलं इन्क्लुजन हे पूर्णतः बेकायदेशीर आहे. दुसरा मुद्दा की ते 1968 सालचं म्हणजे जवळपास रामसिंगमध्ये 2-3 दशकं जुना डेटा नसला पाहिजे, यांचा 7 दशकं जुना डेटा आहे. दुसरी गोष्ट कुठल्याही समितीची शिफारस नसताना मंडलनं जरी ती स्वीकारली असली तरी ती विदाऊट एनी एव्हिडन्स आणि इंद्रासानीमध्ये जे सांगितलंय त्याचं व्हायलेशन आहे. कारण तुमच्याकडं इम्पेरिकल डेटा असला पाहिजे जो की माळी समाजाकडे नाहीये. धनगर समाज आणि वंजारी समाजाला जे कॅटेगरायझेशन करून परत बाहेर आरक्षण दिलं गेलं ते आरक्षण विदाऊट सर्वेक्षण किंवा ते क्लासिफिकेशन का झालं याची कुठलीही कायदा नमूद नसताना दिलं गेलेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा असंविधानिक आणि बेकायदेशीर आहे आणि खऱ्या विमुक्त आणि भटक्या जमातींच्या अधिकारावर ते अतिक्रमण आहे, ज्याच्यामुळे हे पुढारले धनगर आणि वंजारी पुढारले, पण जे खरे शोषित आणि वंचित भटके आहेत त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करायचंच काम या लोकांनी केलेलं आहे. आणि ज्या मंडल आयोगानं आमचा आयोग स्वीकारला म्हणून सांगतात त्या मंगेश ससाने यांनी परत एकदा इंद्रासानीचं जजमेंट वाचावं. त्यामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्ट निरीक्षणं नोंदवलेली आहेत. त्या केसमध्ये 13 ऑगस्ट 1990 साली केंद्र सरकारनं आरक्षण लागू करण्यासाठीचा जो JR काढला त्याच्या अंमलबजावणीला इंद्रासानीनं चॅलेंज केलं होतं आणि ते कशाच्या आधारे JR निघाला म्हणून डिस्कशनसाठी मंडलचा रिपोर्ट ऑन रेकॉर्ड आलेला होता. त्यामुळे मंडल आयोग चॅलेंज झाला ही माहिती पूर्ण खोटी आहे. मंडल आयोग चॅलेंज झालेला नव्हता तर 13 ऑगस्ट 1990चा JR चॅलेंज झाला होता. आज त्या अनुषंगानं इंद्रासानीमध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की मंडल कमिशनचा डेटा स्वीकारता येणार नाही, तो चुकीचा आहे, मनमानी आणि काल्पनिक गोष्टीवर तो आधारित असल्यामुळं तो स्वीकारता येणार नाही. आणि आयोग सरकारनं या लोकांचं हित लक्षात घेता 6 महिन्याच्या आत राज्यामध्ये कॉन्स्टिट्युशनली कमिट्या बनवाव्यात, समित्या बनवाव्यात किंवा आयोग स्थापन करावेत जे परमनंटली प्रगत झालेल्या लोकांना बाहेर काढायचं आणि अप्रगत लोकांना त्या आरक्षणात लाभ देण्यासाठीची शिफारस करण्याचं काम चांगल्या पद्धतीनं करू शकतील असं कोर्टाचं क्लिअर स्टेटमेंट आहे. यासाठी मंगेश ससाने कधीही येतील त्यावेळी जजमेंट घेऊन आम्ही त्यांना ते पॅरा हुडकून देऊन वाचनाला मदत करू. पाहिजे तर एखादा इंग्लिशचा मराठीमध्ये ट्रान्सलेशन करणारा सुद्धा आम्ही त्यांना मराठा समाजाच्या वतीनं उपलब्ध करून देऊ. आता ही कायद्याची प्रोसिजर झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग कायदा जो आहे तो इंद्रासानीच्या निकषानुसारच आलेला आहे आणि त्यांच्या डायरेक्शन्सवर आलेला आहे. त्या आयोगामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे 2000 सेक्शन 9D खाली तुमच्याकडे इम्पेरिकल डेटा असला पाहिजे आणि प्रत्येक 10 वर्षांनी तुमचं फेर सर्वेक्षण झालं पाहिजे कलम 11 नुसार. मग 2006ला ज्यावेळी कायदा आला जी 2004ची यादी घेतली त्या यादीला सुद्धा कुणाचं सर्वेक्षण नाहीये. 2-2, 3-3 पानाचे फक्त रिपोर्ट्स आहेत की हे मागास आहेत ह्या पुस्तकात लिहिले त्या पुस्तकात लिहिले. म्हणजे पुस्तकी जे काही एखाद्या समजा माळी समाजातला माणूस आहे तो त्याचं वैयक्तिक लाईफ त्यात शेअर करायला मला काम नाही, धंदा नाही, माझं आयुष्य उद्ध्वस्त झाले, अशा कुठल्या तर वैयक्तिक केंद्रित पुस्तकांच्या माध्यमातून ही आरक्षणं वाटली गेलेली आहेत. त्यामुळे तिला कुठेही कायदेशीर आणि वैधानिक अधिकार नाहीये. त्यामुळे मंगेश ससाने जे म्हणतायत की आम्ही कधीच हरू शकत नाही किंवा काय नाही, तुमचे नेते तुम्हाला मराठ्यांच्या विरोधात जसं कायदेशीर आणि आर्थिक पाठबळ देतात कायदेशीर लढाईसाठी तसे आमच्यातल्या 2-4 लोकांनी जर एक चांगले काउन्सिलर दिले
तर तुम्हाला मागासवर्गीय नाही ओपन मधून सुद्धा तुमची हालत खराब होऊ शकते. असे एवढे मोठे प्रेसिडेंट या देशामध्ये आहेत. त्यामुळं त्यांनी या भ्रमात राहू नये की त्यांनी सर्व काळ सदा सर्वदा तेच आरक्षणाचा लाभ घेणार आहे. त्यामुळं कायद्याच्या काठीला आवाज नसतो. ती ज्या दिवशी लागेल त्या दिवशी तुम्हाला सुद्धा कळेल की आपण इतके दिवस कसं असंविधानिक आरक्षण घेत होतो. त्या दिवशी मात्र तुम्हाला कायदेशीर आणि संविधानिक उत्तर द्यायला तोंड नसेल एवढी खात्री आम्ही देतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.